नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहेत। अशा असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जे थेट शरद पवार आणि त्याचसोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मोठा दणका दिलेला आहे। तर त्यांनी नेमकं काय केलंय आपण पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवर पाहत असाल तर पेजवर फॉलो करायला मात्र विसरू नका। वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केलेली आहे, परंतु महाविकास आघाडीमध्ये त्यांना युतीमध्ये घेतलं जातंय की नाही यावर अनेक प्रश्नार्थक चिन्ह आहेत। अनेकांच्या नजरा याकडे लागून आहेत। असेच असताना आता बाळासाहेब आंबेडकर यांनी जे मोठी घोषणा केली आहे, जर आम्हाला सोबत घेतलं नाही तर आम्ही थेट 48च्या 48 लोकसभेच्या जागा लढू, अशा प्रकारची त्यांनी घोषणा केली आहे। जर वंचित बहुजन आघाडीने 48च्या 48 जागा लढल्या तर त्याचा फटका भाजप असो किंवा त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरे यांचा शिवसेना गट असो किंवा एकनाथ शिंदे यांचा गट असो, या सर्वांनाच मोठा फटका बसेल। कारण बाळासाहेब आंबेडकर यांना जे भरपूर मोठ्या प्रमाणात मतदान मिळतं, त्यामुळेच या सर्वच पक्षांना मोठ्या प्रमाणात फटका बसेल। त्यामुळे एक प्रकारे वंचित बहुजन आघाडीने ज्या या सर्वच पक्षांना जे चांगला मोठा दणका दिलेला आहे। त्यामुळे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय आणि बाळासाहेबांनी युती करावी की नाही यावर तुमचं मत काय आहे, खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा।